गुड मॉर्निंग एव्हरीवन आणि नमस्ते सर्वांना. आहे ठीक आहे. आता कसं आहे, ऊन असू द्या, वारा असू द्या, पाऊस असू द्या, पण हा प्रतीक घरी बसेल शक्यता तर कमीच आहे. तर बघूयात आज काय करायचं आहे, काय होईल काय नाही, बघूयात. तर मित्रांनो, दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि रोजच्याप्रमाणे मी गेलो MJकडे. तर MJ, आज काय करायचं? आज पुण्याला जायचंय पण तू नाही येणार माझ्याकडे. आता मला नाही जमणार. तू थांब इथं गुलमूरची कामं कर ब्रो, राडा करायची एक मेला. चलो फिर जाते हैं स्टूडियो पे. हॅलो गाईज, आता अचानक पुण्याला जायचं ठरलं आहे. MJच जाणार जरा फक्त, पण आता मला पण भाऊचा कॉल आला की अरे छोटंसं काम आहे, सो ठीक आहे जाऊयात आता पुण्याला. आणि तुम्हाला भेटवतो माझ्या भावाला की कोण आहे, भेटूयात. जेनी बघा, जेनी. पुणे, चलो पुणे. तर अशा तऱ्हेनं आम्ही निघालो पुण्याला गिफ्ट घेऊन काकांसोबत. काका से हाय. हाय काका. चलो भाई, लाइफ बहुत बोर जा रही थी, फिर क्या, आज कुछ तूफानी करते हैं. फायनली पोचलो आम्ही. धन्यवाद काका. कसा वाटलं प्रवास करून आमच्यावर? चालतंय, भेटूयात परत. काकांना बाय बाय करून आणि क्रेझी वाईफ घेऊन मी गेलो वारजे टू नो स्टॉप, कारण माझा भाऊ तिथं थांबला होता ना माझी वाट बघत. राणी माझी कशी आहे, राडा लय लागा दिवसात भेटलो. कार्तिक गोगरे नावातच कसं टॉपचा विषय. पुणे. तर मित्रांनो, हा आहे आमचा चार्ली. बघा ना किती गोड आहे ना. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला संपलेला आहे आणि आज आपण खूपच क्रेझी वाईब घेतली. माझ्या आयुष्यातला फर्स्ट टाइम मी सातारा टू पुणे असं ट्रॅव्हल केलं असेल आणि मला खूपच मजा आली. ठीक आहे, बघूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण अजून काय असं क्रेझी करता येईल. सो स्टे ट्यून गाईज. गुड नाईट. जय भोलेनाथ. भेटूयात.